पुढे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये, पैसे येतील तेव्हा भरावेत. एखादी केस झाली तरी कोर्टात आपण न्यायाधीशांकडे परिस्थिती मांडू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तसंच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे. त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही. आरक्षणावर ते सहसा बोलत असतात. मात्र आज मी त्यांच्यासोबत दुष्काळावर बोलणार आहे, पाणी टंचाईवर बोलणार आहे. कारण ज्या समाजाचं, ज्या कॅटेगरीचं ते नेतृत्व करतात, तो मोठा शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच त्यांनी याविषयी बोललं पाहिजे. पाटील साहेब काय म्हणाले? एकंदरीतच फार वाईट अवस्था आहे. पिण्याला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, म्हणून बाजारात मोठ्या प्रमाणात जनावर आहेत. पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. उलट शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला. पाणी नसल्यामुळे अनेक दिवस आंघोळीला सुद्धा भेटत नाही शेतकरी. नाही, विदारक परिस्थिती याला खरंच जर विरोध करायचा म्हणून नाही, पण जेवढे सरकार झाले ना, मग ते काँग्रेसचं असो भाजपचं असो, खरंच सरकार जबाबदार आहे की त्यांच्या डोळ्यासमोर जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांचे जर हे हाल व्हायला लागले. आज लोकांना अक्षरशः तुम्ही म्हणताय ते खरं, आम्हीही बघतो की बाजारात जनावरं सुद्धा विक्रीला लोकांनी काढले. खायला टाकायला काय नाही, खायला असलं तर प्यायला पाणी नाही. त्यामुळे आमचाही नारायणगडाचा कार्यक्रम या दुष्काळाच्या सावटामुळेच आम्हाला रद्द करायला लागलेला आहे. कारण ही परिस्थिती भयानक आहे. खरं तर सरकारनं शेतकऱ्याला जे मजबूतीनं लागतं ते देणं गरजेचं आहे. म्हणजे यांनी अगोदर पाणी उभा करणं खूप गरजेचं होतं. शेतकऱ्यांनी निर्भीड व्हायला पाहिजे. आम्हाला पाणी का नाही, आम्हाला वीज का नाही, आरोग्य का नाही. जर तुमच्या बियाणाचे भाव वाढतात तर आमच्या मालाचे का वाढत नाहीत? हे ज्यावेळेस हे बघा, रोष असला पाहिजे, एक चीड असली पाहिजे, एक राग असला पाहिजे. न्यायासाठीचा म्हणतोय मी, न्यायासाठीचा. शेतकऱ्यांच्या पुढे या देशात कोणाची टप्पर सुद्धा नाही जायची. कोण